नमस्कार. झटपट होणारी कुकरमधली पावभाजी कशी बनवायची ते पाहतोय. चला रेसिपीला सुरुवात करतोय. त्याचपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला भाज्यांचं प्रमाण सांगते. 1.5 वाटी इतकं मी टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे. 1.5 वाटी मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण घेतलेला आहे. मी आलं किसून घेतले आणि लसूण एकदम बारीक चॉप करून घेतले. तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरू शकता. अर्धी वाटी शिमला मिरची घेतली आहे. 1 वाटी मटर घेतलेली आहे. 1 वाटी फ्लॉवर घेतले. फ्लॉवर घेताना मी कापण्यापूर्वी 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये घातला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून तो वापरते. 1 वाटी बटाटा बारीक चिरून घेतले. भाज्या बारीक चिरल्यानंतर काय होतं, जो स्मॅश करायचा टाईम असतो ना तो कमी होतो, तेव्हा मेहनत कमी लागते, म्हणून मी थोडा बारीक चिरूनच घेतल्यात. अशा प्रमाणात आपल्याला पावभाजीसाठी भाज्या लागणार आहेत. आता या ठिकाणी आपण कुकरमध्ये तेल घालतोय. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर घातलं तरीही चालेल, किंवा काही लोक काय करतात बटर आणि तेल दोन्ही घालतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घालू शकता. बटर तेल घाला किंवा पूर्ण बटरमध्ये बनवले तरी चालेल. तेल हलकंसं गरम झाल्यावर मी कढीपत्ता घातला, अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं तडतडलं की मी लसूण घातले. आता फ्लेम बारीकच ठेवायची, वाढवायची नाही, नाही तर लसूण आहे ते लगेच करपून जातं. लसूण हलकंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये, जेणेकरून फ्लेवर तेलामध्ये उतरेल. आणि त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा होता 1.5 वाटी तो मी घातले. कांदा आपण परतवून घेतोय. कांदा परतताना तुम्ही फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवली तरीही चालणार आहे. मध्यम फ्लेमवरती हा कांदा आपण परतवून घेतोय. व्यवस्थित कांदा हा सर्वकडून परतवून झालाय, तो मऊसर झालाय. आता यामध्ये आपण शिमला मिरची जी बारीक कट करून घेतलेली आहे ती घातली आहे. अर्धी वाटी शिमला मिरची घातली. शिमला मिरची देखील व्यवस्थित आपण परतवून घेते 1 मिनिटभर. मध्यम फ्लेमवरती शिमला मिरची आपण 1 मिनिटभर परतवून घेतली. आता यामध्ये 1.5 वाटी इतका टोमॅटो घालतोय, जो बारीक चिरलेला आहे. फ्लेम मध्यम आहे आणि टोमॅटो देखील आपण मध्यम फ्लेमवरती हा मस्तपैकी शिजवून घेतोय. छानपैकी टोमॅटो मिक्स झालाय, शिजलेला आहे. आता यामध्ये 1 चमचे किसलेला आलं घालतीये. तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल. 2 हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे. 2 चमचे पावभाजी मसाला टाकलाय. 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे कलरसाठी. पाव चमचा हळद. फ्लेम बारीक आहे. बारीक फ्लेमवरतीच कधीही मसाले आहेत ते मिक्स करायचे, नाहीतर मसाले जळतात. मसाले आपण मिक्स करतो. या ठिकाणी मसाल्यांना परतवून घेत नाही आहे, तर फक्त मिक्स करायचं आहे. आता जे मिश्रण आहे ते खूप घट्ट झालं आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी वापरते. पाणी घालून आपण बारीक फ्लेमवरती हे मसाले आहेत ते मिक्स करून घेतोय. साधारण 30 सेकंदासाठी. जास्त मी परतवून घेत नाही आहे, फक्त मसाल्यांना मिक्स केलं आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या सर्व घालतोय. 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी मटार, 1 वाटी बारीक चिरलेला बटाटा घातला आहे. आता सर्व भाज्या घालून झाल्यात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडत असेल तर गाजर आणि बीटाचा वापर करू शकता. कलर येण्यासाठी पावभाजीला तुम्ही बीट वापरलं तरीही चालेल. मी वापरत नाही आहे. चवीपुरतं मीठ घातलंय. जवळजवळ या पावभाजीसाठी 2.5 चमचे मला मीठ लागलंय. म्हणजे छोट्यातला जो चमचा असतो ना तो 2.5 चमचा. पाणी घालायचं. पाणी कधीही जास्त घालायचं नाही. बघा, फक्त या भाज्या बुडतील एवढंच मी पाणी घातलंय. 2 ग्लास इतकं मी पाणी घातलंय. मिक्स करायचं. छान मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावायचं. फ्लेम आहे ती मोठी करणार आहोत आपण. मोठ्या फ्लेमवरती आपण 4 शिट्ट्या काढून घेतोय. तर प्रत्येक कुकरच्या शिट्ट्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या होतात. म्हणजे काही पटापट होतात तर काही उशिरा होतात. तर त्यानुसार तुम्हाला अंदाज घेऊन ह्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात. म्हणजे सर्व भाज्या तुम्हाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. बघा, 10 मिनिटं मी भाज्या शिजवून घेतल्या. 4 शिट्ट्या व्हायला मला 10 मिनिटं लागल्या. आणि काढताना तर पहिल्यांदा कुकर आहे तो 5-10 मिनिटं थंड होऊन द्या. त्यातली वाफ काढा आणि त्यानंतरच ते तुम्हाला ओपन करायचं आहे. तर पहा, छानपैकी भाज्या शिजलेल्या आहेत. पाणी देखील जास्त राहिलेलं नाही. आता तुम्हाला वाटलं या क्षणी की भाज्या कच्च्या आहेत, तर तुम्ही परत एकदा कुकर लावून ज्या 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता.
म्हणजे व्यवस्थित भाज्या ह्या शिजल्या जातील. भाजी आता शिजलेली आहे. आता या भाज्यांना आपण स्मॅश करून घेतोय. तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर अशा पद्धतीत तुम्ही या भाज्या स्मॅश करू शकता. पहा, एखाद्या ग्लासच्या मदतीने या सर्व भाज्या मी स्मॅश करून घेते आहे. गरम असतानाच भाज्या या स्मॅश करून घ्या. थंड झाल्यानंतर करू नका, नाहीतर त्या प्रॉपर स्मॅश होत नाहीत. ग्लासाच्या मदतीने मी भाजी स्मॅश करून झाली आहे. आता हा कुकर मी गॅसवरती ठेवला, फ्लेम चालू केली. आता एक उकळी आणून देतोय आपण, म्हणजे 5 मिनिटासाठी ही भाजी आपण परत एकदा शिजवून घेतोय. आता याच ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की तुमची भाजी ही घट्ट झालेली आहे, तुम्हाला थोडी पातळ हवी आहे, तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जास्त पाणी घालायचं नाही. जर घातलं तर ती पातळ होते, मग तुम्हाला ऑप्शन नाही आहे, मग ती खूप वेळ आटवावी लागते. त्यासाठी आधीच कमी पाणी घालायचं. आणि जर लागलंच तुम्हाला वाटली आता की थोडी पातळ हवी आहे, तर आता तुम्ही या क्षणी पाणी घाला आणि थोडीशी 5 मिनटं शिजवा. ती एक उकळी येऊन द्या, त्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता. थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे, मूठभर मिक्स केली. फ्लेम आता मी बारीकच ठेवलेली आहे बरं का. आता यामध्ये आपण वरतून बटरचा तडका देतोय. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा इतकं मी बटर घातले, मोठातला 1 चमचा. आता हे ऑप्शनल आहे, परंतु पावभाजीमध्ये बटरचा तडका दिल्यानंतर जी टेस्ट आहे ती खूप अफलातून लागते. बटर मेल्ट झालं, गरम झाल्यावरती तेच बटर आपण यामध्ये घातलं आहे. अगदी सिंपल तडका आहे. फक्त बटर पॅनमध्ये घ्यायचं, तो गरम झाला की तो आपण भाजीमध्ये टाकायचा आणि गॅस आहे तो बंद करायचा. बटर जे आहे ते वापराल ते चांगल्या क्वालिटीचंच वापरा. मी अमूलचं बटर वापरलं आहे, कारण लोकल क्वालिटीचं बटर असं साधं त्याची टेस्ट एवढी खास लागत नाही. अशा पद्धतीत आपली पावभाजीची भाजी ही तयार झाली आहे. आता आपण बटरने पाव फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचा इतकं मी बटर घातलं, वरून पावभाजी मसाला घातलेला आहे आणि यावरती आपण पाव घातलेत. आता दोन्ही साईडून आपण पाव हे शेकून घेतोय. फ्लेम जी आहे ते मी थोडीशी मध्यम केली आहे, एकदम पण हाय नाही आणि एकदम पण बारीक नाही आहे. खालची बाजू आता आपण शेकून घेतोय. वरून हलकंसं बटर लावायचं आहे. दोन्ही बाजूंना आपण बटर लावलं आहे आणि दोन्ही साईड आपण तव्यामध्ये मस्त शेकून घ्यायचे आहेत. तर आहे की नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी. चला तर मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.